नमस्कार, सुप्रभात मित्रांनो। आज त्या कॅम्पमध्ये ह्याच्यासाठी गेलतो की टेंट घेतला राहण्या। नमस्कार, सुप्रभात मित्रांनो। आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। सकाळचे 10:30 वाजलेत मित्रांनो। उठलोय सकाळीच, आवरून वगैरे रेडी, नाश्ता वगैरे पण सगळं झालंय। चाललोय आता कुंदन शेटचे होतं, त्यांनी काल फोन केला होता की उद्या ये 11-12 पर्यंत जायचं आहे जरा बाहेर। कुठं जायचं आहे मला पण नाही माहिती आहे नेमकं। आणि तसं पण मला गाडी लावायला जायचंच होतं, कारण की परवा रात्री आलतो, काल दिवसभर गाडीकडं एक दुपारी जाऊन फेरफटका मारून आलतो, त्याच्यानंतर परत गेलोच नाही। हाय व्यवस्थित जागे पार्किंग वगैरे केली गाडी, काय अडचण नाही आहे। आता जाऊयात, निघूयात कुंदन शेटच्या घरी। वाट बघत असते, त्यांना पहिलं फोन करतो, नाही तर आवरलेलं नसेल मी जाऊन बसायचो तोपर्यंत। तर निघूयात मित्रांनो, आता पहिले निघालोय मित्रांनो कुंदन शेटच्या इथे जायला। आता आलोय जवळपास भारती विद्यापीठच्या इथं आलोय। या साईडला भारती विद्यापीठ आहे बघा। कॉल केलता मी त्यांना, शेटला, ये म्हटलं आवरतोच आहे, तू येऊपर्यंत आवरून येईल म्हणजे त्यांचं। तर जाऊयात आता। प्राणी संग्रहालय आलं, कात्रज डेअरी चौक। ट्रॅफिक तर नाही लागली मला कुठं, एवढं तर थोडीफार असणारच। खडी मशीनच्या रोडला फक्त ट्रॅफिक नसावं, तिथं लय जाम असतं, कारण की कात्रज पासून। बघूयात, जाऊयात, काय होतं ते बघूयात। दुपारचे 2 वाजलेत मित्रांनो। म्हात्रे पुलाची इथं आलोय। कॅम्पमध्ये गेलतो, परवा आम्ही ट्रिपसाठी निघणार आहे। तुम्हाला परवा कळेल कुठं ट्रिपला चाललोय। त्या कॅम्पमध्ये ह्याच्यासाठी गेलतो की टेंट घेतला राहण्यासाठी। इथं बघता येईल 3 जण राहतील एवढा मोठा टेंट आहे। जिथं आम्ही जाणार आहे तिथं आम्ही टेंटमध्ये वगैरे राहणार आहे। एक टेंट ऑलरेडी कुंदन शेटकट आहे, एक नवीन घेतला आहे। पप्पूकडे एक टेंट आहे, एक आता नवीन घेतला। मी कुंदन शेट आणि नितीन शेट गेलतो तिथं घेण्यासाठी। तिथून घेऊन आता म्हात्रेपुराच्या इथं आलो आहे। म्हात्रेपुराच्या इथे एक आपलं टुरिस्ट धंदा करत होतो, तेव्हा एक आपले साहेब होते, त्यांना भेटायला गेला कुंदन। मी खालीच थांबलो, कारण की सामान होतं जरासं, त्यामुळे सगळं घेऊन जाणं बरोबर नव्हतं वाटत, त्याच्यामुळे तो जाऊन येतो म्हटला। मी थांबलोय आपलं खाली, येईल एक 5-10 मिनटात लगेच येईल की निघायचं। सोमवारी सकाळी निघणार आहे आम्ही ट्रिपसाठी। ते कुठं जाणार आहे वगैरे तुम्हाला सोमवारच्या ब्लॉगमध्ये सांगण्यात येईल, कळलं म्हणजे कुठं चाललं। लांबचा प्रवास आहे, कमीत कमी 15-1 दिवसाचं आमचं ट्रिप आहे, ती मोठी ट्रिप असणार आहे। आणि तुम्हाला चांगले एकदम मस्त व्हिडिओ बघायला भेटणार आहे तिथं। ब्लॉग वगैरे एकदम खुश होताल तुम्ही सगळेजण। अशा जागी चाललेलो आहे आम्ही। पुढचे 15 म्हणजे सोमवारपासूनचे जे 10-15 दिवसाचे ब्लॉग आहे ते सगळे एकदम मस्त असणार आहे। एन्जॉय करताल तुम्ही पण सगळे लोक, अशी अपेक्षा करतो। चांगलेच असणार आहे 100%, तर सगळ्यांना आवडणार आहे, कारण की अशा जागी चाललेलो आहे आम्ही ट्रिपसाठी। कारण की गाडीचं काम चालू आहे आपलं, त्यामुळं का तिथं जाऊन आपण थांबू नाही शकत। लॉरी कामाला 10-15 दिवस लागतील, तोपर्यंत आपण तिथून येऊ ट्रिप मोडून, मग तिथं बेळगावला जाता येईल गाडीकडं कामासाठी। कारण की उत्तम पण येणार आहे आमच्याबरोबर। मी, उत्तम, कुंदन शेट, नितीन शेट म्हणून आहे, पप्पू आहे, नितीन शेटचा पोरगा आहे आणि कुंदन शेटचा पोरगा आहे, असे आम्ही एवढेजण चाललेलो आहे ट्रिपसाठी। आता कुंदन शेट येतील, चांगली मजा येणार आहे ट्रिपला। आता बऱ्याच वर्षानंतर असं चाललो आहे, पहिले एकदा पण गेलेलो आहे तिथं आम्ही ट्रिपसाठी। त्याच्यानंतर आता कमीत कमी
त्याला झालेत 12 वर्ष. 12 वर्ष झालं. 12 वर्षापूर्वी तिथे गेलतो. त्याच्यानंतर आता परत चाललो आहे. गाडीच घेऊन जाणार आहे, फॉर्च्युनरच जाणार आहे. त्यामुळे सोमवारपासूनचे ब्लॉग एकदम व्यवस्थित होतील मित्रांनो. आता बघतोय कुंदन शेठ कधी येतील. आले की निघूयात मित्रांनो. आता बघू का कुठं जायचं, काय जायचं नक्की नाही, किंवा डायरेक्ट घरी जाऊ मी परत. बघूयात मित्रांनो त्यांची वाट. मित्रांनो दुपारचे 3:30 वाजले. बाहेर गेलो. आता जेवणासाठी आलो आहे पंचमीला. मी आणि कुंदन शेठ. पावभाजी आणि बटाटा वडा सांबर झालेला आहे. आता ट्रिपला चाललो आहे ना सोमवारी, त्याची तयारी चालू आहे आमची सगळी. टेंट घेतलेला दाखवला मग अशा ब्लॉगमध्ये. आता टेंटमध्ये राहायची मजा आहे. पुढच्या सोमवारपासूनच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला कळेल कुठं चाललो आहे कुठं नाही. आणि पुढचे सगळे 15-20 दिवसाचे ब्लॉग एकदम मस्त होणार आहेत. एन्जॉय करतात तुम्ही पण सगळं. आता जेवण करून घरी जायचं, कारण की पावसाचं वातावरण झालं आहे. पाऊस पडतोयच आहे बाहेर. जेवण करून घरी निघू. पुण्यात फुल पाऊस चालू आहे मित्रांनो. पंचमी हॉटेलचे इथंच आहे. 15 मिनटं झाले. फुल पाऊस चालू आहे एकदम जोरात आहे. आणि जेवणासाठी आलो आणि लटकलोय. मित्रांनो रात्रीचे 11:30 वाजले. घरी आहे. मॅच बघत होतो चेन्नई आणि गुजरातची. चेन्नई हारली. आता म्हणजे थोडक्यात बाहेरच गेली चेन्नई. आता क्वालिफाय होण्याचा काही चान्स नाही. दुपारी आलो घरी 4:30-5ला, कारण की पावसात अडकलो होतो. तिथंच जास्त वेळ गेला. कमीत कमी 2-1 तास थांबायला लागलं. पण काय उपयोग नाही झाला. बारीक पाऊस होता त्यामुळे शेवटी भिजत आलो. कुंदन शेठ तर पूर्ण भिजून गेले असतील, कारण की मी लगेच आलो 2 मिनिटात. काय पंचमीपासून 5 मिनिटाच्या अंतरावर तर घर आहे. मग आलो घरी. त्याच्यानंतर घरीच कुठं गेलो नाही बाहेर वगैरे. मग मॅच बघत बसलो होतो. चांगली झाली मॅच, पण शेवटी चेन्नई हारलीच. तर मित्रांनो आजचा हा ब्लॉग इथंच समाप्त करतो. ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. शुभरात्री. जय महाराष्ट्र. जय हिंद.